कर्नाटक सरकारकडून मराठी माणसांवर अन्याय होत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय। तर कर्नाटक सरकारची मुजोरी सुरू आहे असं हल्लाबोलही जाधवांनी कर्नाटक सरकारवर केलाय। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला पक्षातील पदाधिकाऱ्यांनीच कडाडून विरोध केलाय। निवडणुकीदरम्यान देवकर यांनी अजित पवार यांच्यासह पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा दाखला देत ही मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यातील विविध सेलच्या जिल्हाध्यक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आणि यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला। राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन काहीही फायदा नाही, आपण असताना त्यांना त्यांची गरजही नाही असं विधान रामदास आठवलेंनी केलंय। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली असा टोला लगावत नाशिकमध्ये आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलेलं आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले होते। बारामती शहरातील माजी नगरसेवक अशोक काका देशमुख यांचं निधन झालंय। त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। येत्या 14 डिसेंबरला त्यांच्या बारामतीमध्ये नागरी सत्कार समारंभ पार पडणार आहे। शिवसेना नेते आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये म्हणून षडयंत्र रचल्याचा आरोप बंजारा समाजाच्या महंतांनी केलाय। यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून सलग 5व्यांदा आमदार संजय राठोड निवडून आलेत, मात्र त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र रचलं गेलंय आणि ते बंजारा समाज हाणून पाडेल असा इशारा बंजारा महंतांनी दिला। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। मराठवाड्यातील प्रश्न आणि बीड जिल्ह्यातील स्थलांतराच्या प्रश्नासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती मिळतेय। मुंबईमध्ये पंकजा मुंडे आणि फडणवीसांची भेट झाली। राष्ट्रवादीचे आमदार आदिती तटकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे विधानभवनाच्या लॉबीत जेव्हा समोरासमोर आले तेव्हा दोघांची थट्टा मस्करी पाहायला मिळाली। पंढरपुरात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्य खात्याचा पदभार मिळावा यासाठी संत नामदेव पायरी येथे महिलांनी विठुरायाच्या मूर्तीला अभिषेक घातलाय। आरोग्यमंत्री असताना सावंत यांनी महिलांसाठी विविध कुटुंब कल्याण योजना राबवल्या, त्यामुळे पुन्हा त्यांनाच आरोग्यमंत्री करा असं साकडं घालण्यात आलं। दिल्लीत शेतकरी संघटनांची आज बैठक होणार आहे। हरियाणा शंभू बॉर्डरवर शेतकरी संघटनांची बैठक पार पडणार आहे। बैठकीमध्ये मोर्चाविषयी पुढील रणनीती ठरवली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही चांगलं यश मिळालंय, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार बारामतीमध्ये आभार दौरा करणार आहेत। आजपासून या आभार दौऱ्याला सुरुवात होणार आहे। निवडणूक आयोगाला मतदान घेण्याचा अधिकार आहे, बाकी कोणालाही मतदान घेण्याचा अधिकार नाही अशी माहिती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। तसंच मार्कडवाडी ग्रामस्थांना संशय असेल तर त्यांनी न्यायालयात जावं असा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। ईव्हीएमवरून सातत्यानं सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या शरद पवारांना आता मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारायला पाहिजे। लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल असं बोलू नये असं फडणवीस म्हणाले। नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला। हे सरकार कसं आलं हाच लोकांना प्रश्न पडलाय। फक्त मार्कडवाडीच नाही तर प्रत्येक गावातही चर्चा असल्याचं विधान नाना पटोलेंनी केलंय। फक्त मुख्यमंत्र्यांनी नाही तर निवडणूक आयोगानं सुद्धा या संदेशाची दखल घेतली पाहिजे, तसंच संविधानिक संस्थांनी याची दखल घेतली गेली पाहिजे असंही नाना पटोले म्हणाले। सरकारला धारेवर धरण्यासाठी रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलंय। तसंच निवडणुका यापुढे बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी आम्ही मोठं देशव्यापी आंदोलन करणार असल्याचंही चव्हाण म्हणाले। इंदापूरच्या तरंगवाडीत ईव्हीएमच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली। ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या प्रतिकृतीची घोड्यावरून वाजत गाजत रॅली काढली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे। या अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। सध्या प्रवेशाच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्यात, याद्वारे तब्बल 21,917 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले। आज नवी मुंबईतील पनवेल, कळंबोली, करंजाडे आणि काळुंद्रे नोडमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। भोकरपाडा आणि बोयाळ येथील पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचं काम होणार आहे। त्यासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पुण्यात फळभाज्यांच्या किमतीत घट झाली आहे। मागणी कमी झाल्यानं काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे, तर घाऊक बाजारात भाज्यांचे दरही कमी झाले। नाताळसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांची लगबग सुरू झाली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर फिरायला जात असतात। प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत।
लातूरच्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे। महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणानं संभाजीनगर कोर्टात याबाबत याचिका दाखल केली, तर शेतकरी या विरोधात आक्रमक झालेत। या जमिनी पिढ्यानपिढ्या आपल्याकडेच आहेत, त्या वक्फ बोर्डाच्या नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जळगावातील धरणगावात शरद पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसनं आत्मक्लेश आंदोलन केलंय। गुलाबराव देवकरांनी अजित पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाले। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत मूक मोर्चा काढला। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबला नाही तर उद्रेक पाहायला मिळेल असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला। चंद्रपूरच्या आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। वसतिगृहातच मेस चालू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसलेत। दरम्यान आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन नवीन सरकारनं पदभार स्वीकारल्यानंतर विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले जातील असं आश्वासन सर्व मागण्या आपण त्वरित निकाली काढू। मुंबई मनपानं रेबीज मुक्त मुंबईचं उद्दिष्ट हाती घेतलंय, त्यामुळे पालिकेकडून जोरदार लसीकरण मोहीम सुरू झाली आहे। मुलुंड, भांडूप, मालाडमध्ये लसीकरण पूर्ण झालंय। आतापर्यंत 8,000हून अधिक भटक्या श्वानांचं लसीकरण करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये मतपत्रिकेवर मतदान पार पडलं। मतपत्रिकेवरच हे मतदान निवडणुकीसाठी नव्हतं तर दारूबंदीसाठी होतं। उभी बाटली आणि आडवी बाटली अशी चिन्ह असलेल्या या मतपत्रिकेवर गावकऱ्यांनी मतदान केलंय। या गावात 677 महिला मतदार होत्या आणि त्यापैकी 612 मतं आडव्या बाटलीला मिळाली आहेत आणि गावात दारूबंदीचा निकाल लागला। अंबरनाथमध्ये विवाहित महिलेचा पाठलाग करत छेड काढणाऱ्या रोड रोमिओला स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। मात्र पोलिसांनी यावेळी फक्त एनसी नोंदवून या रोड रोमिओला सोडून दिलंय। त्यामुळे रोड रोमिओ आता पुन्हा एकदा त्रास देत असल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीनं केली। अकोल्यात 2 विषारी मण्यार सापांची झुंज पाहायला मिळाली। यावेळी नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना बोलावलं, त्यामुळे सर्पमित्रांनी दोन्ही मण्यार सापांना पकडून जंगलात सोडले। लाखनी बस स्थानकाजवळील हॉटेलमध्ये घोणस प्रजातीचे 3 विषारी साप आढळून आले। सर्पमित्रांनी तिन्ही सापांना रेस्क्यू करत निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले। भंडाऱ्यात एका ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। घटनेमुळे दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या सालबर्डी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय। यामध्ये तुषार वावस्कर हा तरुण जागीच ठार झाला असून दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झालाय। जखमीवर उपचार सुरू आहेत। या अपघातामुळे साकेगावमध्ये शोककळा पसरली। तर सालबर्डी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालेला आहे। तर जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीमध्ये 1.5 एकर उसाच्या शेतीला आग लागल्याची घटना घडली आहे। तोडणीला आलेल्या उसाच्या शेतात अचानक आग लागल्यानं शेतकऱ्यांची धावपळ झाली। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र यामध्ये 1.5 एकर शेतातील ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं 3 लाखांचं नुकसान झालं।